अरे जग्ग्या, रात्री तो ऍक्सिडेंट होणार होता ना रे. हो रे, ऍक्सिडेंट होणार होता पण वाचलो मी. अरे कमी प्याज दारू. ते बायको सांगत होती की रात्री तो ऍक्सिडेंट होणार होता. तो गंज खरं आहे की ऍक्सिडेंट होणार होता, पण मा पाठीमाग लय मोठा देव आहे ना रे भाऊ. तो बेवड्याच्या पाठीमाग कोणता बाप्पा देव आहे बा, जे बेवड्याला साथ देते. माया पाठीमाग का, माया पाठीमाग गुणवंत बाबा आहे लाखनवाडीचा. लाखनवाडीचा गुणवंत बाबा म्हणजे अरे ब्रह्मांड नायक, आदे भैस विश्वप्रभू श्री गुणवंत भगवान म्हणतात बाबू त्याला. साऱ्या देवाचा देव आहे बा, आणि गरीबाच्या भक्तासाठी कुठं बी धावून येते बा त्यो. असं का, तुला काही चमत्कार घडला का रे भाऊ? त्या देवाचे चमत्कार, त्या देवाचे चमत्कार म्हणजे चमत्कारच आहे भाऊ. मी जरी दारू पितो, पण मा घरादारावर आणि मावर गुन्हा बाबाचं लक्ष आहे बाबू. रात्रंदिवस तो मा पाठीशी सदा उभा राहते, आणि संकटात तर धावतच येते, पळतच येते मा बाबा. बापरे, लय चमत्कार आहे मंगड्या. लय चमत्कार आहे. पौर्णिमेला अशी गर्दी राहते ना तिथं, पाय ठेवायला जागा नसती. पूर्ण आवारात, पूर्ण मंदिरात, रस्त्यानं गाड्या गिड्या अशी रहदारी असते बाबू. दर पौर्णिमेला तिथं दर्शन घ्यायला 1-1, 2-2 घंटा लागते. आणि तुला कसं माहित झालं मग देवाबद्दल त्या? अरे काय सांगू बाबा, मग पोरग लय बिमार होता पाय, आणि आम्ही असे दवाखाने करू करू परेशान झालो होतो. घरी खिशात पैसा राहिला नाही, काय करा, पोराला काही फरक नव्हता. मग एक असाच एक माणूस भेटला, म्हणे तुम्ही लाखनवाडीला घेऊन जा बापा, त्या देवाजवळ तुमचं पोरग नीटच होते. मग काय झालं, मग आम्ही लाखनवाडीचा पत्ता विचारला आणि गेलो बापा तिकडं. लय दूर गाव आहे, पण मी जरा दारू पिऊनच गेलतो बरं, जरा टाकेलच होती मी दारू दर्शी. मग रे जग्ग्या, मग काय झालं पुढं? मग आम्ही गेलो बाबा त्या लाखनवाडीत मंदिरात गेलो. मंदिरात बाबाचं दर्शन घेतलं, आणि बाबाला सांगितलं मी की बाबा, मी लय दुरून आलो बा, पण महापोराला आता तुम्ही वाचवा बा. तुम्ही जर महापोराला वाचवलं तर मी सदैव तुमच्या चरणाशी राहीन हो बाबा. मी दर्शनाला येत जाईन हो तुमच्या इथं हा सदैव. असं मी म्हणलं बाबाला, आणि म्हणलं बाबा महापोराला नक्की नीट करा बाबा. आम्ही लय दवाखाने केले, आम्ही लय डॉक्टर ढूंढले, पण पोराला काय फरकच नाही बा. तुमचा असा चमत्कार सांगतात की तुमच्या दरबारात आलं तर लगे नीटच होतंय, पण आम्हाला नीटच करून जाऊ द्या बरं बा, मा पोराला फरकच दाखवा बरं, असं आम्ही म्हणलं त्या देवाला. आणि मग काय झालं रे भाऊ? अरे तिथं चांगारा आम्ही लावत नाही, आणि घरी येत नाही, 1-2 दिवस होत नाही, तर मग फोरकट टणटण झालं ना भाऊ. 3-4 महिन्यापासून बिमार होता, तापाने यानं त्यानं 3 दिवसात बरं होऊन शाळेत गेलं ते, आणि धनान खेळते. आता त्याला दगडावर आपटल्यानं मरण नाही येऊन राहिलं, एवढं टणटण झालं. अरे बापरे, चांगला चमत्कार आहे रे मग तिथं. अरे मलाच काय, जेव्हा बाबा जिवंत होते त्या बाबान मरेल माणसाला जिवंत करेल तिथं, कॅन्सरचे लोक नीट करेल तिथं, आणि अशी गर्दी असते ना, असा चमत्कार येते ना. गरीबाचा देव आहे बाबू, आणि गरीबाच्या पाठीमाग रात्रंदिवस राहते म्हणे भाऊ देव. अरे बापरे, मग चांगला देव डेंजर आहे गडे देव. हे पाय, असं किती मोठं संकट येऊ दे, असं किती काही होऊ दे, अशी किती अडचणी होती, फक्त एकदा म्हणायचं जय जय गुणवंत बाबा, जय जय गुणवंत बाबा. असा देव धावत येते ना भाऊ, आणि आपलं काम आणि आपलं संकट एकदम नीटच करून जात आहे. असं किती मोठं संकट येऊ दे तू, बापरे. हो, आणि मै बायको माहितीये का तुला, मै बायको रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावते त्या देवाचा, लय पूजा करते. मी तरी पेतो, मी तरी एवढं काय दर्शन घेत नाही, पण मै बायको सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती करते त्या देवाची. आमच्या घरी फोटो बी आणला आम्ही त्या देवाचा. फोटो आहे का रे तुमच्या घरी त्या देवाचा? मग आमच्या घरी फोटो आहे बाबू. आम्ही रोज अगरबत्ती सकाळ संध्याकाळ लावत असतो ना, दर्शनाला बी जात असतो कधी मध्ये पौर्णिमेला. मग चांगलं गड्या तुमचं. आता पाय, मी किती दारू पितो तूच सांग, खरं सांग, पितो का नाही? पण माझ्याजवळ पाय, पैसा टिकून राहते, पोरावर लक्ष राहते,
मग घर टुंटान चालतंय. आणि मेन म्हणजे असे बेवड्याला काम भेटेन भाऊ, एक दिवस बी घरी राहत नाही मी. त्या देवाचं नाव घेतो आणि लगेच काम भेटते मला. रोज मजुरी भेटते मला त्या देवामुळं. ही गोष्ट खरी आहे गड्या, तुला रोज काम भेटत. मग रोज काम भेटते मला. तिच्यात मी मग गाणं म्हणत असतो एक त्या देवाचं. कोणतं गाणं म्हणत असतो रे भाऊ तू? नाही, मी जरा टाकेला असली का नाही, जरा जास्त दारू टाकेला असली का नाही, तर मग मग मला गुणाबाबाची आठवण येते आणि मग मी गाणं म्हणत असतो माझ्या देवाचं मी. मला सांग ना कोणतं गाणं म्हणत असतो तू तर? तेरे रहमतों का दरिया बाबा जी खुलेआम चल रहा है. तेरे रहमतों का दरिया बाबा जी खुलेआम चल रहा है. मुझे भीख मिल रही है, मेरा काम चल रहा है. मुझे भीख मिल रही है, मेरा काम चल रहा है. चांगलं गाणं येतं कडे तुला त्या देवाचं. आणखीन म्हण बरं एखादं. तेरा नाम चल रहा है, मेरा काम चल रहा है. हो तेरा नाम चल रहा है, मेरा काम चल रहा है. ये वो सिलसिला है, ये वो सिलसिला है, सुबह शाम चल रहा है. हो माझ्या गया लय खास गाणे म्हणतो गड्या तू बाबाजी. आणखीन म्हणू का मग? आणखीन म्हणतो हा, एक कडवं म्हणतो आणखीन. म्हण एक दोन कडवं होऊ देच आज. तो टाकेले वाटते गड्या आज. अरे मी टाकूनच गाणे म्हणतो, मला तसे गाणी येतच नाही बा. मी जरा टाकले की मी तालावर येतो मग गाणे म्हणतो मी मा बाबाजी. म्हण बरं, मन गाणे एक होऊ दे आता, चांगले जंगी गाणं होऊ दे. उसे क्या मिटाए दुनिया बाबा जी, जिसे आपने नवाजा. जिसे क्या मिटाए दुनिया बाबा जी, जिसे आपने नवाजा. ना जाने कैसे कैसे दुख मुझ पे आ रहे हैं. हो ना जाने कैसे कैसे दुख मुझ पे आ. मेरी हर एक मुश्किल, मेरी हर एक मुश्किल, मेरा संकट टल रहा है. ओ तेरा नाम चल रहा है, मेरा काम चल रहा है. ओ तेरा नाम चल रहा है, मेरा काम चल रहा. जग्या मजा आली बाज मला. चला आता आणखीन एक क्वार्टर मारतो गड्या आणि तुला बी पाच. तुम्ही 2-3 गाणे म्हणले तो आणि गुणाबाबाचं सांगितलं. एकदा क्वार्टर मारू आणि आपल्या कामावर जाऊ गड्या. आज मला लय बरं वाटलं. मी पौर्णिमेला जाणार आहे बाबाच्या पाया पडायला लाकणवाडीला. मग मला बी नेन मग सुट्टी. आपण 2 जण जाऊ ना. तुला चालायचं तर चाल बा, पण आता इथून जाऊस तर आपण दारू प्यायची, पण मंदिरात दारू पिऊन जायचं नाही बरं. नाही ना रे, आपण तिथं आंघोळी करू ना आणि आंघोळी करून जाऊ मग बाबाच्या दर्शनाला. आता कसा बोलला, सकाळी आरती होती तिथं आंघोळी गिंघोळी करून. आपल्याला कोणाला वाटलं नाही पाहिजे तर आपण बेवडे म्हणून. कोणाला वाटले पाहिजे की हे डॉक्टर नाही तरी इंजिनियरच आहे गड्या. तू तर डॉक्टर दिसतो बे, मी कोण दिसतो का न गड्या? अरे मी डॉक्टर आणि तू इंजिनियर. इंजिन करून जाऊ ना आपण रे मस्त. बर चाल आता, लवकर चाल गड्या, टाइम झाला आता. बर चाल.